नमस्कार. आज आपण खंडाळा या गावात कृषी उद्योजक सिद्धांत जगताप यांच्या प्लॉटवर आलो आहे. तर नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही याआधी 265 हा ऊस करत होते, तर 15/012 हा ऊस कधीपासून करताय? मी आधी 265 व्हरायटी करत होतो, पण मला सिजंटा फाउंडेशन इंडियातर्फे 2 गुंठ्याचं बियाणं मिळालं होतं 15/012 या व्हरायटीचं. तेव्हापासून मी हा ऊस करायला लागलो. ओके. आणि ह्या ऊसाची लागवड तुम्ही कधी केली आहे? या ऊसाची लागवड मी जानेवारी 2025 ह्या महिन्यात केली होती. ओके. आणि मागच्या वर्षी तुम्हाला 2 गुंठ्याचं बेणे भेटलं होतं, त्याचं तुम्ही 1 एकर केलंय लागण. हो हो. तर त्यात तुम्हाला काही फरक जाणवला किंवा फायदा काही? 265 पेक्षा याच्यातला फरक सांगायचं म्हणजे की याच्यात प्रतिकार क्षमता 265 पेक्षा थोडी जास्त आहे. आता इतका पाऊस होऊन गेलेला आहे की इतर प्लॉट पिवळे पडलेले, हा प्लॉट तसं अजून ग्रीनरी तशी टिकून यायची. आणि एवढं पाणी असून सुद्धा प्लॉट कुठं काही खराब झालं नाही. ओके. आणि ह्या ऊसाच्या कांड्या किती असतील? या ऊसाच्या कांड्या जवळपास आता 10 महिन्याचा ऊस आहे. साधारणतः एक 22-23 कांड्यापर्यंत आहेत या ऊसाच्या. आणि 265 पेक्षा याची जाडी कशी आहे? याची जाडी 265 पेक्षा थोडी मोठी आहे आणि लेंथ वाईज पण मोठा आहे 265 पेक्षा. आणि फुटवे पण चांगले. ओके. आणि मागच्या वेळी 205 जे ऊस केलं तुम्ही आणि हे 15/012 केलं, उत्पन्नात काही फरक जाणवला का तुम्हाला? 265 मला मागच्या वर्षी ॲव्हरेज भेटलं होतं 45 टन आणि आता याचं अपेक्षित आहे मला 60 टनापर्यंत जायला पाहिजे. ओके. म्हणजे 10 ते 15 वाढ झाली, 10 ते 15 टन. हा जो 15/012चा 1 एकराचा प्लॉट आहे तुमचा, तर त्याचं तुम्ही काय करणार आहे पुढे? याचा आता मी इतका पाऊस झाला असल्या कारणाने इतर शेतकरी पारंपरिकतेने 265 हीच व्हरायटी करत होते, पण या प्लॉट मध्ये असा फरक जाणवला. सगळे शेतकरी यावेळेस बघून गेले की एवढा पाऊस होऊन सुद्धा हा प्लॉट खराब झालेला नाही अजिबात. तर शेतकऱ्यांसाठी मी हा प्लॉट देण्यासाठी देऊ इच्छितो, गावातले पूर्ण शेतकरी. म्हणजे शेतकऱ्यांची देण्यासाठी मागणी आहे या प्लॉटला. ओके. आणि किती शेतकरी भेटून गेलेत या प्लॉटवर? जवळपास मला इकडं एक 20 जण भेटून गेलेली या प्लॉट बघून गेले. आणि आपण मागच्या वेळी जे मीटिंग वगैरे घेतली होती प्लॉटवर, तर त्याचा काही फायदा झाला का? म्हणजे शेतकऱ्यांना अवेअरनेस झाला का या व्हरायटी? हो हो हो. ओके. ठीक. धन्यवाद. धन्यवाद.